अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानी जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जनी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या. दुसरे चरणा संतांची या. दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. कृपादानी कथेचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. भाव अक्षराचे गाठी किंवा भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी किंवा ब्रह्मज्ञानी जे गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा. आणि आज या ठिकाणी जे कपिलाषष्ठीच्या पर्वामध्ये भगवान संत सम्राट माऊलींच्या अनुग्रहाने शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी समाधीमध्ये माऊलींचं दर्शन घेतलं. आजानवृक्षाच्या मुळीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण, ग्रंथ मुळीचं अतिशुद्ध, पाठांतरी बद्ध अबद्ध असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. मुळात ग्रंथच अतिशुद्ध आहे, पण पाठांतरामध्ये जसं वेदाचं संरक्षण केलं गेलं असे तो हिमाचल कुठलाही वैदिक जो काही मंत्राचं उच्चारण करील त्याच्यामध्ये तसूभरसुद्धा कुठल्या प्रकारचा आवाजामध्ये कमी जास्त होत नाही. तर परंतु आपण हे जी संत वाङ्मय आहेत हे साक्षात वेदाचं असणारं स्वरूप आहे, परंतु आपल्याकडून तितकं जतन केलं गेलं नाही. म्हणून या ठिकाणी नाथ महाराजांनी स्वतः माऊलींच्या आज्ञेनं याचं जरी शुद्धीकरण केलं किंवा सकाळी एक शब्द माऊली वारंवार वापरते त्याला परिष्कृत केलं, परंतु या ठिकाणी तरीही आज आपण त्याचं रक्षण त्या शब्दांचं जसेच्या तसं वेदतुल्य असणारे शब्द, अपौरुषेय असा असणारा जो वेद आहे त्या वेदातच एक अतिशय अभिव्यक्त झालेलं आणि वेद संपन्न होय ठाई परी त्या कृपणू ऐसा अन नाही, जे कानी लागला तेही वर्णाचाची. वेद संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे, परंतु या ठिकाणी त्याला कृपण असं माऊली म्हणतात, कारण त्याने ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या 3 वर्णालाच अधिकार दिलेला आहे. म्हणून हे वेदाचं जे उणेपण आहे ते फेडण्यासाठी या ठिकाणी गीता जी आहे ती या रूपाने अवतरते. फेडावया उन्हे माऊली म्हणतात की मज पाहता मागील उन्हे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेव्य व्हावया. सगळ्या ठिकाणी यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी. ह्या संसाराची चिंता हरण करणारं असं वेदाचं दुसरं स्वरूप म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे किंवा कांडत्रय निरूपिणी श्रुतीचे हे कोडीसवानी गीता पद्यरत्नाची लेणी लिहिली आहे. आणि त्या गीतेवर पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांनी जी टीका केली ती अत्यंत अलौकिक किंवा दिव्य अशा स्वरूपाची आहे. आणि यामध्ये संपूर्ण वेदाचं, 4ही वेदाचं, स्मृतिग्रंथाचं, पुराणांचं, संत वाङ्मयाचं सार सर्वस्व केवळ 9000 वाक्यामध्ये किंवा 9000 ओव्यामध्ये भगवान माऊलीने या ठिकाणी आणलं. आज हे चातुर्मास्याचं पर्व आहे आणि त्याच्यामध्येही हे विशेष पर्व आहे की ज्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये
संत शांतीब्रह्म नाथ महाराजांनी या ठिकाणी गीतेचं हे जे रूप आहे याचं परिष्कार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी नाथ महाराजांना एक प्रकारची दैवी सत्तेतून झालेली ही आज्ञा आहे. तेव्हा या ठिकाणी त्याचा जो प्रचार प्रसार होणं आवश्यक वाटलं आणि ते माऊलींना वाटलं. आणि ते का वाटलं तर ते माऊलीचं अंतःकरण होतं म्हणून वाटलं. विठ्ठल विठ्ठल वास्तविक आज सकाळीच माऊलींनी सांगितलं, भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. आपण सकाळी चिंतन ऐकलेलं आहे. ह्या ग्रंथाचं असं आहे की आईला जसं लहान मूल आणि मोठं मूल याच्यामध्ये भेद वाटत नाही, तसं ही गीता नावाची माऊली आहे की गीता माऊली नसे जाणे ताने. या ठिकाणी एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून करीती या एकते श्रवणमिषे छाया सेविती जयाची एकते अवधानाचा पुरा विडा पाऊड भितरा घेऊन रिघती गाभारा आत्मज्ञानाच्या ते निजबोधे उरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही अथी. माऊलीनं स्वतः सांगितलं की या ठिकाणी केवळ जपाच्या प्रदक्षिणा म्हणजे पारायण करत राहतील ते किंवा जे श्रवण मनन निधी ध्यासने जिंतिले आता जे याचं श्रवण करतील आतमध्ये त्याचा आणखीन अनुसंधान मनन करतील यौक्तिक चिंतन करतील आणि अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती करण्याचा निधिध्यासनरूप अभ्यास करतील तर त्यांनी ह्या संसाराला जिंकलंच आहे. परंतु जे केवळ प्रदक्षिणा करतील जपाच्या अर्थात पारायणाच्याही जे ह्या निधिध्यासन तत्पर पुरुषांना जे मोक्ष नावाचं फल मिळेल त्या मोक्षरूपी राजमंदिरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाण्याचा हक्क जो आहे तो केवळ पारायणकर्त्याला देखील तितकाच आहे. त्याचं कारण जर काय असेल तर गीता माऊली नसे जाणे ताने. विठ्ठल विठ्ठल असं जगामध्ये असा अलौकिक ग्रंथच झालेला नाही की ज्याचं केवळ पारायण केलं तरी तेवढंच फल मिळतं. नाहीतर या ठिकाणी उच्चारण जरी करण्यात चुकलं तरी त्याला पाठकादम असं म्हणतात. अर्थ जाणणारा हा ते ग्रंथ कंठस्थ करण्यापेक्षा त्याची श्रेष्ठता जास्त सांगितली आणि त्याच्यानंतर त्याचा अनुष्ठान करत्याची जी काही अदृष्ट निर्माण होतं ते त्याच्यापेक्षा अधिक असतं आणि त्याच्यातही अनुष्ठान करून थेटवरी फलाला प्राप्त जो झाला तो सर्वात श्रेष्ठ असतो. पण हा एक ग्रंथ असा आहे ह्या अध्यात्मविश्वाच्या प्रांगणामध्ये की संपूर्ण मानवजात निहाल होईल याच्यात कोणताही शंका नाही. विठ्ठल विठ्ठल याचं महत्त्वच अलौकिक आहे. आत्ताच इकडे येण्याच्या पूर्वी अर्धा तास एक मुलगी आली होती. तिची 3 आठवड्यापूर्वी तिचे वडील वारले. घरातले ती मुलगी आणि तिचे 2 भाऊ आहेत. योग सायन्सची ती फार मोठी विद्वान आहे. संपूर्ण जगभर ती योगाचं शिकवते आणि तिचे 2 भाऊ ब्रह्मचारी आहेत. 2च आहेत आणि इंजिनियर आहेत. एक कंपनीला कुलूप लावून आळंदीला आले. जवळजवळ 6-7 वर्ष झालं ते केवळ ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात. त्यांना जर विचारसागर प्रक्रिया सांगितली ते म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरीसाठी आले हे आम्हाला सांगू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. ते जेव्हा अत्यवस्थ झाले तेव्हा त्यांना फोन आला. मग ते भाऊ बहीण सर्व तिथं गेले आणि त्यानं सांगितलं की आमच्या वडिलांनी आयुष्यात राम म्हणताना आम्ही एकदा ऐकलं नाही आणि त्यांनी परमार्थ तर केलाच नाही पण संसारसुद्धा ज्याला आपण म्हणतो शुचित्व रूपाने केला नाही. वाईट केला असं नाही परंतु त्यांनी सांगितलं की आमचा जन्म झाला आणि त्यांनी काम करण्याचं सोडून दिलं
आमच्या आईनं आम्हाला सर्व केलं, हे संस्कार दिले. पण आम्ही जेव्हा आता त्यांचा मृत्यूचा क्षण जसा जवळ येत चालला, आम्ही म्हटलं की ज्ञानोबारायांची प्रार्थना केली आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही ज्ञानेश्वरीची सेवा आयुष्यभर करण्याचं. ते आहेत तामिळ, त्यांना मराठी अजूनही कळत नाही. इंग्लिशमधून हिंदी आपलं त्यांना तामिळ ज्ञानेश्वरीमधून ते अभ्यास करतात. तर ते म्हटले की माऊलीने आमच्या वडिलांवर काही कृपा करता येईल का त्यांना. तर त्या अवस्थेमध्ये, ही काही जास्त दिवसाची गोष्ट नाही, तर त्या बेशुद्ध दोन दिवस होते ते. तर बेशुद्ध अवस्थेमध्ये माऊलीने सांगितले जे आसनं आहेत ना, ती आसनं आपोआप त्यांच्याकडून होऊन गेली. विठ्ठल विठ्ठल ते आपोआप पद्मासनात बसायला लागले, कधी वीरासनात बसायला लागले, आपोआप त्यांच्याकडून आसनं घडली. आता त्या अवस्थेत सुद्धा माऊली सांगतात ना की असे जे लोक आहेत त्यांना भगवान म्हणतात की मी त्यांच्या हृदयात प्रगट होतो. पण कोणासाठी सांगितलेलं आहे ते, की ज्यांनी आयुष्यभर अभ्यास केला आहे. तर काय तरी या काय सुकुमारा काय विठ्ठल देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजरा सुयेत येते. आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतं. पण कोणाला? ज्यांनी आयुष्यभर त्याच्यासाठी चिंतन केलं आहे त्याला. पण ज्यांनी आयुष्यभर चिंतन केलं त्याचं माऊली इतके दयाळू आहेत की त्यांना वाटलं तर त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा होण्यासाठी आत्मबोधाच्या पांजरा सुयेत येते, असा ह्या ग्रंथाचा अलौकिक अधिकार आहे. विठ्ठल आम्ही चातुर्मास्यामध्ये असताना ज्या वाड्यात राहत होतो, शेवगावकरांच्या वाड्यामध्ये, तिथे एक आजी होत्या, कोमटी आजी होत्या. त्यांचं नाव होतं तानुबाई वट्टमवार. आणि त्या मला दररोज म्हणायच्या की मला ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आहे, सईचा निशाणी अंगठा. आणि ती म्हणायची मला ज्ञानेश्वरी वाचायची, तू शिकव. मी तिला 12 खड्या सांगण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु ती आज क म्हटली की त्याला उद्या ख म्हणायची. नंतर इकडं आली, ती म्हणे मी इथं राहणार, तुझा पिच्छा करणार, पण मी ज्ञानेश्वरी शिकणार. आम्ही भरपूर प्रयत्न केले, परंतु ते काही तिला जमेना. शेवटी मी म्हटलं दररोज वेळ तर घेते आणि उपयोग तर काही नाही. मग स्वामी महाराजांना सांगितलं. स्वामी महाराज म्हणले त्या आजीला इकडे घेऊन ये. आणि मग आम्ही घेऊन गेलो. स्वामी महाराजांनी सांगितलं आजी तुला ज्ञानेश्वरी वाचायची ना, ह्या पोरांच्या कशाला नादी लागते, मी तुला मार्ग सांगितला तर चालेल ना. त्यांनी सांगितलं तू दररोज 3 पारायणं करावं लागतील. पारायणं करताना मला वाचता येत नाही, तर 3 पारायणं कसं करणार, तुझा विश्वास आहे का. आणि त्यांनी तिला एक ज्ञानेश्वरी दिली. तिच्याजवळ ज्ञानेश्वरी होतीच, परंतु त्यांनी गुरुवर्य साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी दिली. आणि तिला सांगितलं हे जे अक्षरं तुटक आहेत ना, प्रत्येक अक्षरावर बोट ठेवायचं, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, अशी दिवसातून सकाळी 1 पारायण, संध्याकाळी 1 पारायण, दुपारी 1 पारायण. आजी कायम मंदिरातच राहायला लागली. आणि ते करता करता 6 महिन्याच्या नंतर ती एक दिवस आमच्या त्या अध्यात्म शांतीपीठावर आली. आणि तिनं सांगितलं मला वाटतं मला थोडं अक्षर ओळख व्हायला लागली. म्हटलं कशी व्हायला लागली काय याच्यामध्ये, तुम्ही तर नाही ना शिकवलं, पण स्वामींचा मला उपयोग झाला असं मला वाटतंय म्हणे. म्हटलं वाच बरं हे. तिने लगेच सुरुवात केला देवाचे द्वारी उभा क्षणवरी विठ्ठल विठ्ठल कैमुत्तिक न्याय म्हणतात त्याला. जर एखाद्या माणसाने हिंद केसरीला पराजित केलं तर काडी पैलवानाला वेगळं चितपट करावं लागत नाही. तसं तिनं केवळ ज्ञानोबारायांचा ह्या माऊली माऊली एवढ्या नामाचा ज्ञानेश्वरीचा आश्रय घेऊन जप केला, तरीसुद्धा तिला त्याचं पठण करण्याचं एक अलौकिक असं सामर्थ्य प्राप्त झालं. तर जे भावधरुणी वाची ज्ञानेश्वरी त्यांना कैमुत्तिक न्यायाने केवढा लाभ होईल. विठ्ठल सप्तशताब्दीमध्ये माऊलींच्या सप्तशताब्दीमध्ये जेव्हा इथं जे आपलं येरवड्याचं हॉस्पिटल आहे ना, मनोरुग्णांचं मेंटल हॉस्पिटल, तिथं त्यांनी प्रयोग केला की तिथं काही घटना झाली होती, पेपरला आली होती. ते एका रुग्णाच्या मस्तकावर एवढा मोठा दगडच टाकला. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या लोकांचं मन क्षुब्ध असतं, त्यामुळे ते काय कधी करतील सांगता येत नाही, म्हणून तिथं रखवालदार असतात, रात्री लोक ठेवलेले असतात. पण त्यांनी काय केलं की दररोज पहाटे 4 वाजता 4 ते 6 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचे जे पारायण होते टेप केलेले ते टेप लावून द्यायला लागले. आणि ते लोक एकदम शांत झोपायला लागले, शांत उठायला लागले. झोपेत सुषुप्ती अवस्था अशी आहे की ज्या अवस्थेमध्ये
अंतकरण वृत्ती सजग नसते, जागृत नसते. याचा अर्थ ती वृत्ती जी आहे ती आपलं कारण जे अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये लीन झालेली असते. ज्या वेळेला मनुष्याचं अंतकरण कारणामध्ये लीन झालेलं असतं त्यावेळेला सुद्धा ज्या ग्रंथाचं शब्द कानावर पडले, अक्षर कानावर पडले तर मनुष्याच्या अंतकरणात परिवर्तन होतं. त्या ग्रंथाच्या अलौकिकतेविषयी आपण काय बोलणार? विठ्ठल विठ्ठल याच्या संबंधाने हे चिंतन याच्यासाठी सांगितलं की आजचा जो दिवस आहे या दिवसामध्ये एक विशेष घटना घडलेली आहे आणि योगायोग असतो काही गोष्टींचा. ज्ञानोबा यांनाच वाटलं असेल की आज या ठिकाणी हा जो कपिलाषष्ठीचा योग आहे की 18 साली या ठिकाणी आमच्या बंधुवर्य माऊलींनी सहज या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगण्याला सुरुवात केली आणि त्याचा जसं येवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. त्या धर्मशाळेत बसायला जागा मिळत नाही, इतके लोक यायला लागले. सांगणं ते कंठामध्ये ज्ञानेश्वरी आहे, जीवन पवित्र आहे, वाणी पवित्र आहे. आणि अशा वेळेला त्या ज्ञानेश्वरीचा 6 वर्ष चिंतन चाललं आणि त्याच्या समाप्तीचा दिवसही नेमका नाथ महाराजांना ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारा हा एक अलौकिक दिवस उजाडला आहे. आता आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो किंवा कोणी करत नाही, कोणी कधी कधी करतं, पण 6 वर्ष सातत्याने सांगणारा वक्ता आणि सातत्याने ऐकणारे श्रोते यांच्यासाठी भगवंतांनी आतापर्यंत ह्या क्षणभंगूर देहामध्ये प्राण ठेवले आणि त्याशिवाय सेवा करून घेतले. हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत. विठ्ठल तेव्हा ह्या ठिकाणी ही जी संत मांदियाळी आहे याच्यामध्ये आपल्याला एक सेवेची आज्ञा म्हणून या ठिकाणी हे 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा सिद्धेश्वर महाराजांचं जिथं 10,000 वर्षापूर्वी भगवान शंकरांनी लोळण घेतली ज्या भूमीमध्ये, ज्या समाधीस्थळामध्ये, तर अशा प्रकारचं हे अलौकिक असं क्षेत्र आहे. क्षेत्र शब्दाचाच अर्थ आहे इथं केवळ निवास जरी केला तरीसुद्धा क्षतात्रायते ती क्षेत्र हा. या ठिकाणी पवित्र सलीला इंद्रायणी आहेत, संजीवन समाधीस्थ माऊली आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत, जिथं भगवान शंकरांनी लोळण घेतलं. अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये एक अलौकिक अशा ग्रंथराजाचा उदय झालेला आहे की संपूर्ण विश्वाचं आध्यात्मिक हे केंद्र आहे. एक 15-20 वर्षापूर्वी एक योगी पुरुष माऊलीच्या संस्थांनी थांबले होते आणि ते कशासाठी की भारतभर त्यांचा संप्रदाय वेगळा आहे, आनंद मार्गी संप्रदायातले आहेत, ते बंगालमधला संप्रदाय आहे. पण योगाची साधना केल्यामुळे कुठले बसले की हे वायुमंडल पवित्र आहे किंवा काही प्रतिबंधयुक्त आहे असं ते सांगतात. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा पुण्याहून मी आलो भोसरीच्या स्टँडमध्ये आल्यापासून ही व्हायब्रेशन सुरू झाली आणि ती व्हायब्रेशन जी आहे तर इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं सगळ्या आळंदीतला कण ना कण हा ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने त्या ठिकाणी परिप्लुत झालेला आहे. विठ्ठल ते आमच्या खोलीवर आले होते. तर मी तेव्हा आजारी होतो, त्यांनी फोन केला पण मी जाऊ शकलो नाही. तर ते म्हटले की मी येतो. रात्री 10 वाजता ट्रस्टींना घेऊन ते आले आणि तिथं आल्यानंतर त्यांना जायचं होतं, विमानाने जायचं होतं. पण ते म्हणते आता काही जरी झालं तर ही व्हायब्रेशन मला ही जी कंपनं आहेत आध्यात्मिक कंपनं ती इतकी मला जाणवली का मी किमान इथं पाऊण तास ते 1 तास बसणार आहे आणि 1 तासामध्ये मी भीष्म निर्याणाचा प्रसंग सांगत आहे. त्यांनी त्या भीष्म संस्थांनी त्यांना सांगितलं की आमची जबाबदारी तुम्हाला सोडून देणं, वेळेला विमानाचं जाणं, विमान किंवा काही रेल्वे होती तर तुम्हाला जाणं आवश्यक आहे. तर त्यांनी सांगितलं मी आता जाणार नाही आणि त्यांनी रात्रीच्या 11 वाजताच्या दरम्यान किंवा 11:15च्या दरम्यान त्यांनी भीष्म निर्याण सांगितलं. ते सांगत असताना ते शब्द आहेत की नाही असं कळतच नव्हतं. जणू काही साक्षात भीष्माच्या निर्याणाचा जो प्रसंग आहे त्यांनी डोळ्यापुढं अंतचक्षुपुढं प्रत्येकाच्या उभा राहील असा सांगितला. याचा अर्थ हे क्षेत्र जे आहे ते अत्यंत अलौकिक आहे. विठ्ठल आणि श्रोत्यांचं भाग्य असं आहे
की या ठिकाणी माऊलीच म्हणतात जाणत या सवा गीताची एकी सेवा काय करायला अगवा शास्त्री एरी. या ठिकाणी जो जाणता मनुष्य आहे, ज्ञाता आहे, तर अशा पुरुषांबरोबर गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं. इतर दार्शनिक शास्त्रांचा ओहापोह किंवा त्याच्या ठिकाणी शक्ती, आपलं मनोबल, शारीरबल, बुद्धिबल खर्च करण्याची आवश्यकताच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या क्षेत्राच्या ठिकाणी ज्या श्रोत्यांना आमच्या माऊलीचे जे अमृतमय वाणी श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त झालं ते माऊलींपेक्षाही धन्य आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता सध्या सांगतो एक माऊलींचं ऐश्वर्य. आपल्या भारतामध्ये एक विद्वतरत्न ज्यांना समजला जातं, हरिद्वार क्षेत्रामध्ये साधना सदन नावाचा एक आश्रम आहे. त्यामध्ये असणारे परमहंस परिव्राजकाचार्य विश्वात्मानंद पुरीजी महाराज, त्यांनी पूर्वी इथे येऊन 8 दिवस एकदा गीतेच्या एका अध्यायाचं चिंतन पण सांगितलेलं आहे. तर त्यांना लिव्हर आणि किडनी, यकृत आणि किडनी हे दोन्ही अवयव एकाच वेळेला बदलले. ते एकाच वेळेला बदलले त्याचं कारण ते म्हणजे अतिशय अगदी मरणप्राय अशा स्थिती प्राप्त झाली होती. म्हणून शेवटचा निर्णय म्हणून डॉक्टरांनी सांगितला आणि ते हरिद्वारहून पुण्याला या ठिकाणी ऑपरेशनसाठी आले. 1.5 महिन्यापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी ऑपरेशन होण्याच्या पूर्वी त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की एक काम करा म्हणे की मला जे आता माझं ऑपरेशन तुम्ही करणार आहात तर त्याच्यामध्ये मला ज्या काही वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शनं तुम्ही काही देऊ नका. कारण आम्ही जे आयुष्यभर उपनिषदाधिकांचं वेदांताचं चिंतन केलेलं आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे हे 3.5 हाताचं शरीर नाही, संकल्प विकल्प करणारं मन नाही, निश्चय करणारी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, चिंतन करणारं चित्त नाही, 3.5 हाताचा मांस रस रक्त मेधाचा कोथळा गोळा म्हणजे मी नाही, मी चिदानंदरूप आत्मा आहे. हेच मी लोकांना सांगितलं. मी श्रवण केलं, मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे याचं चिंतन केलं. तेव्हा मला आता ह्या वेळेला सुद्धा आम्ही केलेलं परमार्थ किती उपयोगाला येतो एवढं मला पाहून देण्याची संधी करा असं सांगितलं. त्या निष्ठा असते, त्या निष्ठेप्रमाणे त्या डॉक्टरांनी सांगितलं काय हरकत नाही, पण तुम्हाला त्रास झाला तर सांगा. आज 1.5 महिना झाला आहे. त्यांनी संपूर्ण लिव्हर आणि 1 किडनी आणि त्यांनी 1 सुद्धा गोळी घेतली नाही. हे सामर्थ्य कशाचं आहे तर आताच मी सांगितलं. ते म्हटले की आम्ही उपनिषदाधिकांचं चिंतन केलं, परंतु खरं असं आहे की त्यांनी बालपणापासून ज्ञानेश्वरीचं चिंतन केलेलं आहे. किंबहुना त्या ज्ञानेश्वरीनंच त्यांना उत्तराखंडात जाण्याची काय प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी सांगितलं मी ओंकारेश्वरला राहत होतो त्यावेळेलासुद्धा त्या संन्यासी महात्म्याने त्यांना ठेवलं, पण ते काय करायचे फिरण्याच्या निमित्ताने खिडकीतून पाहायचे का हा मुलगा आला आहे पण करतो काय. तर ते म्हणे मी एक तर नामस्मरण करीत असायचो किंवा ज्ञानेश्वरी वाचत असायचो. मग त्यांनी सांगितलं तू मोठा विद्वान होशील, तू काशीला ऋषिकेशला जा. आणि तिथं गेले आणि एक आपल्या भारतवर्षातलं हे जे वेदांताचं ते एक मोठं रत्न आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं आता इथं आळंदीला आले, काय त्यांचा उद्देश असेल माहीत नाही, पण आपण कल्पना अशी करू की त्यांना बहुतेक असं वाटलं की डॉक्टरांना सांगितलं पुण्याच्या बाहेर तुम्हाला 4 महिने जाता येणार नाही. ते त्यांनी मान्य केलं. ऑपरेशन झालं तर त्यांनी सांगितलं की मला आळंदीला राहण्याची इच्छा आहे. आजही ते 1.5 महिना झाला आळंदीत आहे, परंतु ते आयसोलेशनमध्ये कोणाला भेटता येत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्ता वगैरे त्यांचा सांगितला नाही. डॉक्टरांची त्याच्याबद्दल काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे राहिले. तर जेव्हा आता मी थोडा वेळ त्यांना भेटायला जात असतो दररोज, तर गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आल्यावर 3ऱ्या दिवशी सांगितलं आता तर ते दररोज 14 किलोमीटर चालतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर एखादा लहान मुलगा जसे एखादी गोष्ट अतिशय उत्सुकतेने आईवडिलांना सांगतो किंवा आपल्या मित्रांना सांगतो, तसं त्यांनी सांगितलं मी आयुष्यभर जो अभ्यास केला त्याची उपयोगिता पाहायला गेलो, पण म्हणजे आपल्याला मात्र विजय मिळाला. विठ्ठल 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 विठ्ठल.
त्यांच्या भाषेत आपल्याला माऊलीनं पास केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ते आता 2:30 वाजता उठतात आणि चिंतन करतात. सांगतो काय की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, मी उठलो ना की मला बरोबर माऊलीचीच मूर्ती डोळ्यासमोर येते. आणि मला 6-6 महिने जे चिंतन झालं नाही इथं ते केवळ माऊलीचं चित्र समोर आलं, मूर्ती समोर आली, माऊलींचा लीला विग्रह समोर आला की लगेच माझ्या चिंतनाचा अंतरंग चिंतनाला प्रारंभ होतो असं त्यांनी सांगितलं. आणि ते चित्र मला जे काही दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे हे सुरुवातीला येतं म्हणे, पण हळूहळू जे आहे ना मला माऊलीच सांगते. थोडक्यात त्याचं चिंतन सांगितलं तर हे सगुण साकार रूपातून माझी सगुण निराकाराकडे प्रवृत्ती होते, सगुण निराकाराकडून निर्गुण निराकाराकडे प्रवृत्ती होते, आणि निर्गुण निराकाराकडून जे सगुणही नाही आणि निर्गुणही नाही गुणातीत अशा आजातवादात माझी स्थिती होते. विठ्ठल म्हणजे गंगा तटाकावर आयुष्य अंतरंग चिंतन करणाऱ्या महापुरुषांना देखील ह्या आळंदीचं महत्त्व वाटतं आणि त्याची अनुभूती येते. आणि अशा क्षेत्रात तुम्ही आम्ही आहोत म्हणून आपल्या भाग्याला पार नाही. जगाने आपल्याला आपण आळंदीमध्ये निवास करत असो ना, कसे असो, आपण खटनट असो, पण आपली माऊली आहे आणि त्यामुळं आपल्याला निर्धास आईच्या मांडीवरच्या मुलाला जशी कोणत्याही प्रकारची चिंता नसते. तुकाराम महाराज म्हणतात की ते माऊलीचं जे स्थळ आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ रेडा बोले, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. परिपाहे बीज शुद्धांगी, परिपाहे बीज शुद्धांगी, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्तातिया, राहे समाधाने चित्तातिया. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्तातिया, राहे समाधाने चित्तातिया. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गवांधी, मेळविली मांदी वैष्णवाची. शेवटी काय म्हणतात, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची. या ठिकाणी हे क्षेत्र, हा ग्रंथ, आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा मंत्र आणि साधुसंग, या ठिकाणी केवळ पडोनी राहीन तये ठाई, उगाच संतांचे पायी, न मगे न करी काही, तुझी आनगा विठोबा. अशा श्रद्धातिशयाने केवळ ह्या मातीत राहिलं तरी आपली मुक्ती कुठंच गेली नाही. विठ्ठल स्वामी महाराजांचे एक गुरुबंधू होते आणि त्यांचे मित्र होते. ते वर्षभर साधना करायचे. वर्षभर म्हणजे इतके की एकही दिवस काकडा चुकला नाही, हरिपाठ चुकला नाही, दररोजच्या 300 ओव्याचं वाचन चुकायचं नाही, आणि ते जवळजवळ 100 ओव्यावर दररोज व्याख्यान सांगायचे. चातुर्मासात 4 महिन्यात संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि आळंदीला ज्या वेळेला आले ते की आळंदीला ते अमावास्यानंतर यायचे आणि आपलं पौर्णिमेनंतर यायचे, कार्तिकी पौर्णिमा झाल्यावर, आणि अमावास्या झाल्यावर प्रतिपदेला एक माळ आहे अकोला तालुक्यामध्ये, त्याला राममाळ म्हणतात. त्या राममाळावर ते राहायचे, साधना करायचे. तर इथं आले का ते झोपून राहायचे. या ठिकाणी सकाळी प्रदक्षिणा आणि दर्शन केलं की ते काहीच नव्हते, फक्त संध्याकाळचा हरिपाठ करायचे. ते लोक म्हणले, तुम्ही
सारखे 12 महिन्यात एक नियम चुकवत नाही आणि कोणाचा चुकवला तर त्याची तुम्ही हजेरी घेता आणि तर तुम्हाला वाटेल तेव्हा झोपता आणि खूप नुसतं मस्तीमध्ये राहता. ते म्हणे मी माहेराला आलेले. माहेराला काय करायचं असतं का? विठ्ठल आणि आपलं परम भाग्य आहे की बहुतेक मुलं त्यांचा आदर्श घेतात. विठ्ठल विठ्ठल असो. विठ्ठल विठ्ठल ह्या ठिकाणी हे जे काही 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, परंतु ह्या कार्यक्रमाचं एक आहे की अध्यात्मविद्येचं जतन करण्याचं परंपरेचं जे भाग्य आहे ते भाग्य आमच्या माऊलींना प्राप्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट, हे श्रोता तो वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन, म्हणून श्रोत्यांनी हे भाग्य त्यांना प्राप्त करून दिलेले. आणि आज या ठिकाणी जे लोक आलेत ना, ते दररोज ऐकणाऱ्यापैकी असं नाही, सगळ्या महाराष्ट्रातून लोक आलेले. त्याचं कारण असं आहे की ह्या जो भौतिक ज्ञानाचा उपयोगिता आहे ती उपयोगिता माऊलींनी सिद्ध केलेली आहे. माऊली पूर्वी आहे ना, हे अमेरिका इंग्लंड तिकडे काही ग्रुप आहेत आणि त्यांना ज्ञानेश्वरी सांगत होते. ते मला म्हटले ह्या लोकांना सांगायची का? म्हटलं आपलं घर पेटलं आणि दुसऱ्याचं युजवण्यात काय उपयोग? विठ्ठल तर हे काय आहे की हे जे भौतिक विज्ञान आहे आजकाल ऑनलाईन, इथं 100 लोक ऐकतात, बाहेर हजारो लोक ऐकतात आणि ते त्याचा इतकी उपयोगिता करतात. तर आजच्या काळामध्ये ही एक गोष्ट हा सुद्धा आपण प्रचार केला पाहिजे की ह्या जी ज्ञानेश्वरी आहे ही ऑनलाईन उपलब्ध जास्तीत जास्त लोकांच्यामध्ये प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. याचं कारण असं आहे की लोक जे आहेत कुठले तरी इलेक्शन किंवा दुसरे काही कुठं झालेली गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा करमणुकीची साधनं याचा उपयोग करण्यापेक्षा, याच्यात कालापव्यय करण्यापेक्षा आपल्याला घडी तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी उगवुनी अशा प्रकारचा हा अलौकिक ग्रंथ आहे. याच्याच खेपा कराव्यात, याच्याशी झुंजावं आणि एक एक अक्षर जे आहे, एक एक पद आहे, ओवी आहे, ही आपण सारखी त्याचं आकलन करण्यासाठी, आपल्या अनुष्ठानात आणण्यासाठी, त्याची अनुभूती घेईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ह्या ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याकडून होत राहावं. बरं, ज्याला जशी बुद्धी असेल तसं त्यांनी प्रचार प्रसार करावा. या ठिकाणी आपल्याला योग्यता जेवढी आहे तेवढी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि मला कळली असा आपल्या छातीला हात ठेवणारा हा कोणीच असू शकत नाही. या ठिकाणी जर कोणी असला तो बहुधा मनोरुग्ण असतो. विठ्ठल विठ्ठल ह्या असो असं हे काय आपलं हे आपलं कौटुंबिक कीर्तन आहे, ही घरगुती सेवा आहे. याच्यामध्ये मलाही त्याचं व्याख्यान करता येत नाही आणि करायचंही नाही. पण आता इथं उभं केलं, उभं करण्याचा ज्याचा अधिकार आहे, पण त्यांचा अधिकार बसून पुन्हा बसा म्हणण्याचा अधिकार आम्ही ठेवला नाही. विठ्ठल आजच्या काळामध्ये असं आहे की जे काही मातृशक्ती आहे, खरं म्हणून असं सांगितलेलं आहे की नार्यस्तु यत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे कशासाठी सांगतो की हा जो अभंग आपल्यापुढं वाचून दाखवला त्याचं काही फारसं चिंतन आपण करणार नाही, परंतु किमान आपल्याला हा अभंग श्री संत जनाबाईंचा आहे. एक नारी रत्न ज्या आपल्या ह्या संप्रदायातला आहे की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा करावी, काय जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग असं म्हणावं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चाल म्हणावी, नामदेवरायांनी कीर्तन करावं, त्या कीर्तनामध्ये देवाला वस्त्राचं भान राहू नये, अशा प्रकारचा ह्या संप्रदायाच्या भक्तीचा परमोत्कर्ष ज्यांनी पाहिला, ज्यांनी अनुभवला आणि ज्यांनी त्याचा प्रचार केला, अशी ही मातृशक्ती म्हणजे श्री संत जनाबाई आहेत. विठ्ठल सामान्य गोष्ट नाही. जनी जाय पाणी अशी आणि मागे धावे ऋषिकेशी असा अधिकार होता हाताच्या. म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो भारत देश आहे, स्वामी रामतीर्थ म्हणतात,
ज्या वेळेला लहान बालकं आणि स्त्रिया ह्या अध्यात्म प्रवण या देशातल्या होतील त्यावेळेला हा भारत देश संपूर्ण जगद्गुरु पदाला प्राप्त झालेला असेल. विठ्ठल विठ्ठल. स्त्रियांना घाई फार झालेली, पुरुषाच्या बरोबरीचा अधिकार आला पाहिजे. खांद्याला खांदा देऊन आम्ही आमची प्रगती साधणार, खांद्याला खांदा देऊन नाही, त्यांचा अतिक्रमण करून आम्ही पुढे जाऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे ह्या मातृशक्तीचा अपमान संत वाङ्मयात कधी केला नाही, वैदिक वाङ्मयात सनातन परंपरेमध्ये कधीही केलेला नाही. श्री जे आहे तर त्यांनी सांगितलं मातृदेवो भव हा वेदाचा पहिला उद्घोष आहे. पित्याचा उद्घोष नंतर केला आहे. अतिथी आचार्यांचा उद्घोषसुद्धा नंतर केलेला आहे. उलट इंग्लिश वाङ्मयामध्ये तर आत्ता म्हणतात की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स, की आपली आई जी आहे ती 100 आचार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तीच म्हणते की तू क्लासला जा. विठ्ठल 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 विठ्ठल. मनू स्वतः सांगतो, जो आपला आद्य वंशज आहे तो सांगतो की नारी शक्तीचा बहीण असो, मुलगी असो, पत्नी असो, आई असो, भाऊजाई असो, ह्या सर्व ह्या अन्नपूर्णेची रूपं आहेत आणि त्यांचा जिथं अपमान होईल तिथं देवता वास करत नाही. त्या अधिष्ठात्री देवता इंद्रियाच्या त्या माणसाला सहाय्य करत नाहीत आणि जर त्यांचा आदर केला गेला तर तुम्हाला सर्व इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता तुमचं मागं पुढं संरक्षण करतात, तुम्हाला सद्बुद्धी देतात. तुमचे संकल्प जे आहेत ते विधायक अंतःकरणात उत्पन्न होतात. हे विज्ञानाचं विज्ञान आहे, पण आपल्या ठिकाणी तेवढं सात्विक धैर्य नाही म्हणून आपण म्हणतो हे जुनं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. याच्यातून एक गोष्ट अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे की आजच्या काळामध्ये आपलं कौटुंबिक गावचं वातावरण किंवा देशाचं हे सर्व सामाजिक वातावरण हे अत्यंत विस्कळीत अशा स्वरूपाचं आहे. आजकाल आता परवा पेपरला आलं होतं, 1 महिना 15 दिवसापूर्वी मला एकाने दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये 2026 साली एका कुटुंबातील 10 सदस्य असतील तर त्याचे 2 मनोरुग्ण असतील, 1 डायबेटिक असेल, 1 ब्लड प्रेशरचा असेल आणि इतर कॅन्सरचा कदाचित 1 रुग्ण असेल. 100 रुग्णामध्ये 1 रुग्ण कॅन्सरचा असेल. अशा प्रकारचा हा देश आहे. याचं कारण काय आहे तर याचं कारण माणसाचं मनोस्थैर्य जे आहे ते पूर्ण भंगलेलं आहे आणि त्याचं कारण वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो. वेदाने जो मार्ग सांगितला त्या मार्गापासून आपण जसे भ्रष्ट झालो तसं आपलं उत्तरोत्तर दुःख हे वृद्धिंगत होत आहे आणि झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यातही याला खरं कारण जर कोण असेल, याचा उत्कर्ष करणं किंवा याचा अपकर्ष करणं, याचा केंद्रबिंदू जर कोण असेल तर ही स्त्री जात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आताच्या काळात लोक वर्णाश्रम धर्मावर टीका करतात. इतकंच नाही तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की जे भारत सरकार नाव होते, भारत, भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि रत म्हणजे रममान होणं. ज्या देशातले लोक 7 पिढ्याच्या इस्टेटीमध्ये रमत नाही तर हे ज्ञानधन जे आहे सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा, अनुष्ठानकरिता याचे भवभय खोटा. सर्व संसाराला मिथ्यात्व सांगणारं असं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचं खरं आगर, भांडार, खजिना, निधी असेल तर हा भारत देश आहे. ज्ञानामध्ये रममान झालेला देश आहे. पण लोक म्हणतात की ते पूर्वीचे लोक भोळे साळे होते, ते आता जग कुठे गेलं, जग कुठे गेलं म्हणजे तुम्ही दुःखाच्या शिखरावर कसे कसे चढत चालला हे तुम्हाला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत जनाबाई एक नामदेवरायांच्या दासी आहेत, बालपणातच आलेले आहेत आणि ज्यांना कुठलंही पांडुरंग परमात्मा आणि संत नामदेवराज आणि ही संतांची मांदियाळी सुटली तर त्यांना दुसरं कोणतंच गणगोत नाही. संत चोखामेळा महाराज ज्या वेळेला मंगळवेढ्याला मजुरी कामासाठी गेले तर तो बुरुज ढासळला
आणि बुरुज ढासळल्यानंतर 14 प्रेतं त्याच्या खाली गाडले गेले. आणि ज्या वेळेला ती प्रेतं उकरली त्यांना सर्वांना एकत्र अग्नी दिला. अंत्येष्टिक्रिया सर्वांची एकत्र केली. अस्पृश्यतेने मधल्या काळामध्ये काहीसं ह्या समाजाचं पतन झालं नव्हतं असं नाही, झालं होतं, परंतु त्याचं मूळ जे आहे ते मूळ कधी सुटलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याला कर्मेना, भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की नामदेवरायांना मला करमत नाही. आणि या ठिकाणी सर्वज्ञ परमात्मा, सर्वांतर्यामी परमात्मा, त्यांनी सांगितलं हे आषाढाची झड लागली आणि त्याच्यामध्ये माझा चोखा गेलेला आहे, तर त्यांचं किमान अस्थी तरी तू इथपर्यंत आण. त्यांनी सांगितलं अस्थी कशा ओळखणार? 14 लोकांना एकत्र त्यांचं केलेला अग्निसंस्कार. त्यांनी सांगितलं त्या हाडाला तो कानाला लाव आणि जिथं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल तर ते माझ्या चोख्याचा हाडा आहे. आपल्याला माहीत आहे आजही महाद्वारामध्ये जी समाधी आहे, तर ती समाधी जेव्हा नामदेवराय अस्थी घेऊन आले तेव्हा परमात्म्याने विटेवरून उडी मारली आणि आपल्या पितांबरामध्ये त्या अस्थी घेतल्या. विठ्ठल मांस चर्म हाड देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड. मांस चर्म हाड देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड. मांस चर्म हाड देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड. मांसाच्या महाड देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, अशा प्रकारची स्थिती आहे. परवा एक मोठे साहित्यिक आहेत, विद्यापीठावर फार मोठ्या अधिकारावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. ते गुरुवर्य आले होते. त्यांनी आता संत वाङ्मयावर फार मोठा एक प्रबंध लिहिलेला आहे. तर सहज बोलताना मी त्यांना म्हटलं की सर, आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही श्रीजीवन आहे किंवा ज्या त्यांनी एक ग्रंथच लिहिलेला आहे, सगळ्या जेवढ्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या आणि बाहेर पण मीराबाईंसारख्या स्त्रियांचे जेवढे अभंग आहेत तेवढे त्यांनी एकत्र केले. आणि ते काही गोष्टी आधुनिकाला धरून सांगतात, कारण ते शैक्षणिक काळा त्यांचा गेलेला आहे. त्यामुळं ते थोडं ज्याला आपण म्हणतो ना सतर्क दृष्टीनं पाहत असतात. त्याला एक वेगळं नाव आहे, मला आठवत नाही. तर त्याप्रमाणे ते पाहत होते. मी त्यांना असं विचारलं की सर, आता हे जे संत जनाबाई, संत बहिणाबाई, सोयराबाई यांचे जे अभंग आहे, संत सखूबाई, तर यांच्या अभंगावरून आपल्या पूर्वजांनी यांना ब्रह्मज्ञानापासून वंचित ठेवलं होतं असं म्हणता येईल का, असं विचार केलं. तर त्यांच्यातून उत्तर आलं, असं मुळीच म्हणता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे, राजकारणासाठी तुम्ही जातीभेद निर्माण आता करत आहात. ज्या वेळेला हा जातीभेद वर्णाश्रम परंपरा पाळत होते त्यावेळेला सुद्धा संत नावाचं असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी ह्या स्त्री समाजाला आत्मज्ञानाचं इतकं प्रचंड देणगी दिली, दान केलं की त्यांनी जगाचं गुरुत्व भूषवावं. नुसतं एकदा आमचे निकम बाबा कोणतरी होतं, तर संत सोयराबाईंचा अभंग आला. बहिणाबाईंचे अभंग असे अद्वैत प्रकरणातले जे अभंग आहे ते जर आपण पाहिले, असं वाटतं का उपनिषदातल्या भाष्याने जे भाव स्पष्ट होणार नाही ते संत बहिणाबाईंनी केले. विठ्ठल 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 विठ्ठल. एका दासीनं आज 700 वर्ष झालं तर आपल्याला त्यांचे अभंग हृदयाशी कवटाळं वाटतात. त्याचाच अर्थ त्यांचं जीवन धन्य आहे. जर आजच्या ह्या मातृशक्तीला न मातुः परदैवतम, आईपेक्षा श्रेष्ठ दुसरं दैवत नाही, त्यांनी जर हे धन जतन करून ठेवलं आणि 100 साड्या आणि 50 चपला घेण्यापेक्षा आपण 50 अभंग आणि 100 श्लोकाचा अर्थचिंतन करू असं म्हणून आपल्या पतिराजाला किंवा कुटुंबाला आपलं तन मन धन तर देऊ, पण आपला
आत्मधन जे आहे ते आत्मधन आपण मिळवू या निश्चयात जर राहिला तर आपला भारत जो आहे तो पुन्हा आपल्या मूळ पदावर जायला काहीच वेळ लागणार नाही. विठ्ठल ज्ञानोबरायांचं आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना संत जनाबाईंचा हा अभंग आहे. आणि संत जनाबाई काय म्हणतात माऊलीचं वर्णन, सेवा करी दासी जनी असं म्हणतात. स्त्रीपिंड असा निर्माण केलेला आहे निसर्गाने, भगवान परमात्म्याने, की त्यांच्या अंतःकरणामध्ये सेवाभाव जो आहे तो मूळताच परमात्म्याने दिलेला आहे, मूलतः स्वभावताच दिलेला आहे. आणि त्याचं उल्लंघन केलं तर ते उल्लंघन समाजालाही घातक होतं, कुटुंबालाही घातक होतं आणि त्यांच्या व्यक्तिगत प्रगतीलाही ते बाधकच होतं. विठ्ठल खरा कायदा पालन करायचा आहे तो आपल्या आंबेडकर महाराजांनी जो तयार केला आहे तो एक समाज व्यवस्थेचा चालू काळातला ती एक सुव्यवस्था आहे. परंतु खरा कायदा आहे तो वेदाचा कायदा आहे, संतांचा कायदा आहे, स्मृती पुराणांचा कायदा आहे. त्या कायद्याचं संरक्षण केलं तर हा कायद्याची गरज पण पडणार नाही, तुम्हाला कोर्टाची पायरी पण चढावी लागणार नाही. विठ्ठल पण त्यांनी केलं काय, स्वतः म्हणतात सेवा करी दासी जनी. याचा अर्थ त्याच्यातून एक व्यंजनेनं किंवा ध्वन्यर्थ सांगितलेला आहे की माझं जे जीवन आहे स्त्री जीवन आहे आणि ते सेवा करण्यासाठी आहे. सेवा करणं हा माझा अधिकार आहे. लोक काय करतात, मेवा मिळवणं हा माझा अधिकार आहे, पण सेवा करणं हा अधिकार आहे असं वाटत नाही. ते सेवा करी आणि पुन्हा काय, किती सर्वात खालची पदवी असेल तर वेठ बिगार करणं, दास्यत्व करणं. त्या ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की जळो जिनेल तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की हे जे जिनं आहेत ना, गुलामगिरीचं जिनं, सेवाभावाचं जिनं, हे काय आहे, जरो जिने लाजिरवाणे. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिते सर्वदा. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे सर्वदा. एखाद्याकडं भिक्षापात्र अवलंबन करणं, त्याचे रात्रंदिवस वेठ बिगारी करणं, गुलामगिरी करणं हे अत्यंत वाईट आहे. पण संतांची आणि देवाची गुलामगिरी हा गुलामगिरीतून सुटण्याचा कायमचा एक मोठा उपाय आहे. विठ्ठल आणि मी जनाबाई आहे असं सुद्धा म्हणत नाही, सेवा करी दासी जनी. स्त्रियाचा मुख्य स्थायी भाव जीवनातला यशस्वीता त्यांना मिळवायची असेल तर तो नम्र भावाने राहणं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. या ठिकाणी सांगतात जितकं मनुष्याने आपल्याला त्याला आजच्या काळात लोक म्हणतात, बरेच लोक म्हणतात काही झालं नाही, फक्त इगो प्रॉब्लेम आहे म्हणतात, अहंकाराचा. तर जे म्हणणारे म्हणतात ना, मग हा प्रॉब्लेम आपण बाजूला करावा ना, त्याच्याऐवजी वाढतच राहतात. विठ्ठल विठ्ठल लोकांनी आपल्याला मालक म्हणावं आणि आपण आपल्याला स्वतः या ठिकाणी दास म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. स्वामी महाराज सांगायचे त्यांच्या गुरुजींकडं जत संस्थान आहे ना, त्या जत संस्थांची जी राणी होती त्या काळामध्ये तिला ज्ञानेश्वरीची खूप आवड होती. म्हणून ती कधीकधी श्रावण महिन्यात येऊन काही दिवस राहायची आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरी ऐकायची. मग त्यांच्या पतिराजाने सांगितलं एवढं आहे ना, त्यांचा एक मोडकळीस आलेला आश्रम आहे, त्याच्यापेक्षा त्यांना जिथं आण तो ऐक. ते म्हणणे त्यांना माऊलीची इतकी आवड आहे की ते इतके दिवस थांबू शकत नाही आपल्याकडं. म्हणजे काही दिवस त्यांची काय असेल ती दक्षिणा देऊ. नंतर ते स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं
की तुम्ही श्रावण महिना राहा. मी त्या काळात पैशाची किंमत जास्त होती. म्हणे 500 रुपये देतो तुम्हाला. ते म्हणे असलं तरी आमची मुलं इथं शिकत असतात, आम्हाला काही जमणार नाही. तर ते म्हणे अहो तुम्हाला 500 रुपये देणारा कोणी भेटणार नाही महिन्यासाठी. त्यांनी सांगितलं तुझ्या 500 रुपयावर हे करणारा पण कोणी मिळणार नाही. विठ्ठल म्हणजे हा वारकरी जो आहे अत्यंत श्रीमंत आहे. ह्या अध्यात्म ज्ञानाने त्याच्यामध्ये आलेली जी श्रीमंती आहे सगळ्या जगाने त्याच्या पुढे लोटांगण द्यावं. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धने, आम्ही वैभवाचे धने. त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आणि तुकाराम महाराज काय सांगतात की आमच्याजवळ काही नाही, परंतु तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. काय सुरुवात काय आहे बोला ना एकदा. रिद्धी सिद्धी दासी कामधेनो घरे, रिद्धी सिद्धी दासी कामधेनो करे. रिद्धी सिद्धी दासी कामधेनो घरे. रिद्धी सिद्धी दासी कामधेनो घरी. परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया. परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया. रिद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी, परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया. रिद्धी सिद्धी काम घरी, परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया, परी नाही भाकरी भक्षावया. वृद्धी सिद्धी दासी कामधेनु घरी, परी नाही भाकरी भक्षावया. लोडे बालिस्ते पलंग सुपत्ती, परी नाही लंगोटी नेसावया. आणि पुसाल तरी आम्हा वैकुंठीचा वास, परी नाही राहायचं ठाव कोठे. आणि तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, परी नाही कोणाचे उणे पुरे. ही वारकऱ्याची श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती वारकऱ्यापेक्षा ह्या नारी जातीजवळ, ह्या मातृशक्तीजवळ अधिक आहे. आणि तिचा तिने फक्त उपयोग केला. त्याच्यासाठी थोडं सात्विक धैर्य लागतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. काही स्वामी महाराज कधी कधी म्हणायचे का, कोणाला आल्यावर म्हणायचे का हो तुमच्यावर काय कर्ज वगैरे आहे का. आहे कर्ज म्हणे. तर ते म्हणे कर्ज कशामुळे झालं सांगा. म्हणे घर घेतलं. घर का घेतलं म्हणे फार मोठा हिचा आग्रह होता. असं ते म्हणते, फार मोठा आग्रह होता. नंतर काय ते पैसे फिटत आले होते, पण ह्या दिवाळीला त्यानं सांगितलं की 3 तोळे आणावेच लागतील. असं सांगितलं म्हटले. आणि त्यामुळं म्हणे ह्याचा अर्थ असा आहे की तू ना जनाबाई दासी म्हणतात आणि तू दास झालेला आहे की नाही. तू दास झालेला आहे, अशा प्रकारची तुझी स्थिती आहे. म्हणून स्वामी महाराज फार कळवळ्याने म्हणायचे की नवीन जरी कोणी लग्न झालेली मुलगी दर्शनाला आली तर तिला सांगायचे बाई तुला सुखाचा बीजमंत्र सांगतो. काय बीजमंत्र सांगतो ते म्हणे तू ऐकणार का, तुला जीवनात कधीच दुःख येणार नाही. ती मुलगी म्हणायची ऐकेल. ते म्हणायचे ऐकशील का करशील, असं म्हणायचे. करील. तर म्हणे आता तुझ्या जीवनामध्ये अनेक वेळा सुख येईल, दुःख येईल, आणि त्यावेळेला
तुझे सुखदुःखाचे भागीदार तुम्ही दोघेच असणार. तर त्यावेळेला कधी कधी यांची बुद्धीसुद्धा कुंठित होईल आणि ते तुला विचारतील आता कसं, तर तू सांगायचं तुम्ही म्हणाल तसं. विठ्ठल 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 स्वामी महाराज म्हणायचे, अरे ह्या माझ्या माता भगिनींना आपल्या पतीला तुम्ही अमकं करा हे कमी आहे, तुम्ही किंवा त्यांना त्यांच्या दारिद्र्याची जाण करून द्यायची, ह्या गोष्टीपासून त्यांचं तुम्ही केलेल्या त्यांच्या विरुद्ध विधानाने त्यांचं दिवस दिवस आयुष्याचा ऱ्हास आपण करतो हे कसं लक्षात येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तर जनाबाई म्हणतात की सेवा करी दासी जनी, आणि जनी म्हणतात, जनाबाई सुद्धा म्हणत नाही, इतकी नम्रता आहे. आणि अशा लोकांना इगो प्रॉब्लेम येईल का कधीतरी. विठ्ठल 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 माऊली आहेत का ते. मग तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये एक जनी शब्द आहे ना, तसं जैसी मही हे उद्भिज. हां, तर ते जनी शब्द आलाय म्हणून मी सहज सांगतो चिंतन त्याचं. जैसी मही विन उद्भिजे, जनी अहम बुद्धी विन जनी अहम बुद्धी विन सहजे, आणि तेथीचे ते बीजे अपेक्षा, तेथीची ते बीजे अपेक्षिना. इथं जनी शब्द आलाय, महाराज सहज म्हणून सांगतो की ते म्हणतात की मही म्हणजे ही पृथ्वी किंवा ही जी जमीन आहे तर ती जनी, जनी म्हणजे जन जायते असा धातूचा अर्थ आहे संस्कृतमध्ये. तर ती भूमी काय करते, जनी म्हणजे उत्पन्न करते. काय करते, उद्भिजे म्हणजे त्या वृक्ष जमिनीच्या पोटातून बाहेर येतात. परंतु जी जमीन जी आहे ती म्हणते का एवढ्या वृक्षाला दिलं, आता याला एवढी फळं लागली, याला एवढी बीजं लागली, काहीतरी मला व्याजाच्या रूपाने द्या ना, देणगीच्या रूपाने. जनी अहम बुद्धिविन सहजे परी तेथीचे बीजे अपेक्षिना, त्या बीजाची अपेक्षा करत नाही. त्याप्रमाणे स्त्रीनं आपलं जीवन केवळ सेवेमध्ये समर्पित करायचं की भगवंताला तिची काळजी वाटावी आणि भगवंताने आनंदाने तिला आपल्या पोटात घ्यावं. विठ्ठल 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 आणि त्या संत जनाबाईंचा हा अभंग आहे. तुम्ही म्हणाल की मग आता अभंग कधी घ्यायचा. मी सांगितलं तर आता उभं करण्याचं ज्यांच्या हातात आहे, बसण्याचं त्यांच्या हातात नाही. त्यामुळं आता कीर्तनाचं आपण शांतपणे चिंतन करू. विठ्ठल आम्ही सर्वांची इच्छा होती की आज श्रीनिवास महाराजांनी कीर्तन करावं. त्यांचं आपल्या काय देवे नाही दिला काय सुस्वर आपल्याला नये जरी तुझं मधीर उत्तर दिला स्वस्वर नाही देवे. परंतु आता आम्ही सगळ्यांची इच्छा होती, काही गान कोकिळ आहेत, कथेमध्ये निष्णात आहेत, महापुरुषांच्या अनुग्रहित आहेत आणि हा उत्सव आहे, ह्या उत्सवात त्यांचं कीर्तन करायचं. परंतु त्यांनी काही त्याला अनुकूलता दाखवली नाही दाखवली तर आता त्यांना जेवणही लवकर मिळू द्यायचं नाही. विठ्ठल असो, अशा ह्या संत जनाबाईंचा हा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये सेवा करी दासी जनी, अशा संत जनाबाईंचं हे जे व्यक्तिमत्वाचा एवढा मोठा विकास झाला की आज 700 वर्ष झालं तरीसुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांच्या वाङ्मयाचा आणि जीवनचरित्राचा विचार करून जणू काही ही आपल्याला त्यांनी करून ठेवलेली पायवाट आहे की जी थेटवरी केवळ मोक्षापर्यंत नेणारी नाही तर मोक्षावरील भक्ती जाणं, अखंडमुखी नारायण कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळवटू घे. किंवा कैवल्याचा दुसरं सांगतात पुरुषार्थ सिद्धी चौथी. एक स्त्री आहे जनाबाई, परंतु पुरुषार्थ सिद्धी चौथी, मोक्ष नावाचा जो चतुर्थ पुरुषार्थ आहे आणि घेऊन आपल्या हाती आणि रिगाली भक्तीपंथी जगा देतो. विठ्ठल ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ज्यांनी आपल्याला भरभरून ह्या मानवी समाजाला चंद्र सूर्य असेपर्यंत उपयोगिता येईल अशा प्रकाराने हे वाङ्मय निर्माण करून ठेवलं. अशा असणाऱ्या संत जनाबाई यांच्या व्यक्तित्वाचा विकास कुठून झाला एवढा.
याचा जर आपण विचार केला तर त्याचं एकच कारण आहे की संतांच्या मेळाव्यात नेहमी राहणं. संत लोक आहे ना, जावई व्याही यांचा जेवढा सत्कार करतात ना तेवढा सुद्धा साधूंचा करीत नाहीत. विठ्ठल मनुष्याला जीवनामध्ये आपल्या घरी किंवा आपल्याला कुठे भेटले, साधू भेटले तर असं वाटलं पाहिजे जीवनातलं आपल्याला खरं जीवनधन मिळालं. परंतु लोक व्याही जावयाचा सत्कार तर जाऊ द्या, पण आपल्या घरी काम करणाऱ्या मजुराला जेवढं आपण सन्मान देतो तेवढा सुद्धा साधूला देण्यात त्यांना हे वाटतं, काय त्याला म्हणतो आपण, लाज वाटते. विठ्ठल 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 त्या जनाबाईंचा विकास कसा झाला तर ज्ञानोबाराय, नामदेवराय, इष्टदैवत पांडुरंग परमात्मा, इष्टमंत्र श्री विठ्ठल आणि याशिवाय जर त्यांच्या जीवनाचा जो विकास झाला त्याचं कारण जर काय असेल तर त्यांची ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर असणारी अत्यंत निष्ठा हे त्यांच्या जीवनाच्या व्यक्तिमत्वाचं अतिशय रहस्यात्मक असं गमक आहे. विठ्ठल वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानेशी, ऐसा वर त्या टिकेशी, ही त्यांच्या अनुभूती आहे. हेच त्यांच्या जीवनातल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचं रहस्य आहे. विठ्ठल आणि त्या संत जनाबाईंची जी ज्ञानेश्वरीकडे पाहण्याची दृष्टी आहे, ज्ञानेश्वरीबद्दल अंतःकरणात असणारी जी अतीव गौरवाची श्रद्धातिशयाची जी त्यांच्या अंतःकरणातली धारणा आहे किंवा भाव आहे ती इतक्या पराकोटीला पोचलेली आहे का ज्ञानेश्वरीचं पद किंवा चरण किंवा पूर्ण ओवी किंवा अध्याय एवढी त्याची व्याप्ती नाही, तर केवळ एक अक्षर जे आहे ना, एका काय अक्षरात असे माझा रमाकांत, ही त्यांच्या अनुभूती आहे. आणि याच्याचमुळे त्यांच्या जीवनाचा हा आध्यात्मिक विकास झालेला आहे. विठ्ठल श्री संत जनाबाईंची ज्ञानेश्वरीकडे पाहणारी जी दृष्टी आहे ते हा अभंगाचं प्रथम चरण. भाव अक्षराची गाठी, 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 भाव आपण नियोजित वेळेमध्ये थोडंसं धावतं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही म्हणाल धावतं का म्हणता ह्याच्यामध्ये, तर सांगता येत नाही म्हणून म्हणतो.
संत जनाबाई म्हणतात, भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञाने जे गोमटी. आपण आपल्या जीवनामध्ये संत जनाबाईंचा आदर्श घ्यावा आणि ज्ञानेश्वरीकडे ते कशा पाहतात आणि त्यांनीच आपल्याला जागृती दिली आहे की असं पहा. कसं पहा की ह्या ज्ञानेश्वरीमध्ये अक्षराच्या गाठीला कोण आहे? भाव आहे. म्हणजे अक्षर आणि काय भाव यांचं काय सायुज्य, जणू काही लग्नच लागलेलं आहे, एकरूपता झालेली आहे. या ठिकाणी अक्षर आणि भाव हे वेगळे वाटतात पण ते परस्पराहून भिन्न नाही, ते ऐक्य रूपाला प्राप्त झालेले आहेत. याचा अर्थ असा आहे की मी ज्या ग्रंथाचं तुम्हाला आता महात्म्य सांगणार आहे, जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वरी असं नाव घेतलं नाही या चरणामध्ये, परंतु ते सांगतात की असं अलौकिक अशा प्रकारचं वाङ्मय असलं पाहिजे. त्या वाङ्मयामध्ये माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जाय. माणसाचं बोलणं असं पाहिजे की ते बोलणं वाटलं, ऐकलं की जणू काही मनुष्याला शांत, दांत, आल्हाद, अमृतातून सुस्नात होत आहे असं ते ऐकता ऐकताच देहभाव विवर्जित व्हावं, अशा प्रकारचं बोलणं असावं त्याला. आणि ते रसमय असावं, त्याला वाक्यम रसात्मकम काव्य अशी त्याची काव्यमय असावं. वाचे बरवे कवित्व, आणि नुसतं कवित्व नाही तर कवित्वी रसिकत्व. त्याच्यामध्ये ऐकताना आपल्याला ह्या जो काही रस आहे, वात्सल्य रस म्हणा, शांत रस म्हणा, वैराग्यासाठी लागणारा रस, वीररस, हे जे रस आहेत, नवरसी भरवी सागरू, मांडवी उचित रत्नाचे अगरू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माहे. ते सांगत असताना केवळ काव्य असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये रसाचं अवतरण असलं पाहिजे. भावाचे अवतरण अवतरवी ती निज खूण आणि हाताचढे संपूर्ण तत्वबोध असं बोललं पाहिजे. आपल्याला बोलू ऐशे बोल जेने बोले विठ्ठल डोले अशा प्रकारचं बोलणं असलं पाहिजे. कीर्तनाची मर्यादा जी आहे तर नाथ महाराज सांगतात, कीर्तनाची मर्यादा अशी आहे की जेणे करुणी अंतरी ठसावे मूर्ती श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आता महाराष्ट्रातल्या सांप्रदायिक कीर्तनकारांनी त्यांची काय मर्यादा ठरवली त्याचं तेच ठरवतील. विठ्ठल तरी हे अशा प्रकारचं संता आपलं जनाबाई जे म्हणतात की या ठिकाणी त्याच्यामध्ये रस पाहिजे. आणि नुसते रस झाले, लोक करमणूक करतात तोपर्यंत आनंद वाटतो. वास्तविक कीर्तन हे जे माध्यम आहे ते माध्यम केवळ मनोरंजनाकरता नाही. स्वामी महाराज सांगायचे की तुम्हाला मनोरंजन करायचं झालं तर आता तर टी व्ही वगैरे आहेत आणि कितीतरी नाटक, काही अनेक प्रकारचे त्याला माध्यम आहेत, तिकडं जायचं, इथं कशाला यायचं. याच्यामध्ये हे करमणुकीचं नाही. करमणूक करायचीच तर अशी करायची की अविनाशी अशा प्रकारची सुखाची उपलब्धी, दुःख संबंध रहित कायम निरस सुख, निरे कोणापाशी होय एक रज, द्यारे मज दिन दुर्बळाशी. आणि आपल्याला निरंकुशा तृप्ती, कृतकृत्यता पास झाली, धन्य झालो याची संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, आजी आनंदुरे आजी परमानंदुरे. असा तृप्तीचा ढेकर येण्यासाठी हे श्रवण आणि ह्या ग्रंथ जे आहेत ह्या ग्रंथाच्या चिंतनाचा भाग आपल्याला संतांनी दिला. अशा प्रकारचं हे वाङ्मय आणि अशा प्रकारचं बोलणं असलं पाहिजे की जे बोलणं ऐकल्यानंतर माणसाचं मन जे आहे त्याला काहीतरी आल्हाद, जर त्या मनाचा क्षोभ होत असेल, अशा प्रकारचं श्रवण कानावर पडल्यावर मनाला क्षुब्धता येत असेल, अशांतता येत असेल, अनेक संशयाचं जाळ उभं राहत असेल तर ते श्रवणच नाही. कथा कादंबऱ्या पाहून डोळ्यांची शक्ती, मनाची, बुद्धीची शक्ती खर्च करण्यापेक्षा आपला हा जो वेळ आहे, कळू नाही तर ना कळू, नामस्मरण आणि संतांचं वाङ्मय ही दोन जर आपण घट्ट धरली आपल्या जीवनामध्ये तो परमात्मा आपल्याला शेवटवेरी आपल्या हाताला धरून माझे चित्त तुझे पायी राहे आयशे करी काही धरोनिया बाही भवहा तारी दातारा. परमात्मा काय सांगतील, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विठ्ठल कार्य करीत सा चिंता, सागर तरता
सांगतात की मला अशा प्रकारची ज्ञानोबारायांची संगती पण घडली आणि ज्ञानोबाराय जरी समाधिस्थ झाले, संत नामदेवराय आणि संत जनाबाई यांना भरपूर आयुष्य मिळालेलं आहे, पण जेव्हा ज्ञानोबारायांच्या संबंधाने नामदेवरायांची संत जनाबाईंची काय स्थिती झाली, काही अभंग सांगतात. परंतु त्यांनी नंतर आलंबन कोणतं घेतलं, त्यांचा असणारा ग्रंथ ही जसं सांगतात की माऊली सांगतात की गीता हे दाना वाङ्मय, सकाळी माऊलींनी सांगितलं, गीता हे दाना वाङ्मय मूर्ती मनोनी मज काही समर्थनी ताता चाड नाही, समर्थनी आता विषय नाही, गीता जाना हे गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची, श्रीमूर्ती प्रभू. श्रीमूर्ती प्रभूंची. आम्हाला ही गीता ही काय आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि परमात्मा त्या रूपाने आपल्याशी दररोज बोलतात. तसं ज्ञानोबारांनी स्वतः सांगितलं नाही, परंतु आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी ही काय आहे, ज्ञानोबारायांची वाङ्मय मूर्ती आहे. शिवाय असं आहे की ही वाङ्मय मूर्ती जी आहे ही आपल्याशी बोलत आहे, ही बोलते पण, ज्ञानेश्वरीच्या रूपाने बोलते पण, आणि दिव्य तिचं पुण्य मदनाचा पुतळा आपल्यासमोर आपली मानस प्रतिमा उभी केली तर त्याचंच बोलणं आपण ऐकतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, आता सकाळच्या पाठाला आहे ना, बऱ्याच वेळेला काय होतं, सकाळी पारायण करतो, लोकांना वाटतं पारायण चालूच आहे, मग आपण जरा शेवटी जाऊ जेव्हा पाठ सुरू होतं. अरे पाठामध्ये आमच्या बुद्धीचे दोष बरेचसे त्याच्यामध्ये प्रगट होतात. हे निर्दोष असणारं अपौरुष वेदाचं वाङ्मय आहे, त्याचं पारायण करायचं, पाठाला नाही बसलं तरी चालतं. विठ्ठल तेव्हा हा भाव जो आहे तो एका अक्षराच्या गाठीत आहे. अक्षर शब्दाचा एक अर्थ आहे नक्षरती इति अक्षरा, ही अविनाशी सुखाचं मार्मिक बीज म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे की ज्या दुःख संबंध रहित अशा सुखाची उपलब्धी पाहिजे असेल तर भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. अशा एक प्रकारचा अलौकिक ग्रंथ आमच्या जीवनात आला. ज्ञानोबारायांचा लीलाविग्रह जरी आमच्यासमोर नसला तरी तो मानस लीलाविग्रह आम्ही कायमचाच आमच्या हृदयात धारण केलेला आहे. आणि त्याशिवाय ज्ञानोबाराय आम्हाला चंद्रसूर्य असेपर्यंत देहांतापर्यंत आमच्याशी अत्यंत गोड गुज सांगणारा असा ज्ञानेश्वरीच्या रूपाने संवाद करीत आहे. आणि त्या एका अक्षराच्या गाठी अशी आहे की त्यांचा समन्वय, त्या अक्षर आणि अक्षराचा अर्थ, पद आणि पदार्थ, अक्षरापासून बनणारं पदचं जाऊ द्या, त्याच्यातला एक अक्षरसुद्धा ज्ञानेश्वरीतलं नुसतं ओम तरी एक अक्षर म्हणतात, ओम इत्येक अक्षरम ब्रह्म. तुम्ही म्हणाल तेच ओंकारच सांगितलं. काही संप्रदाय आहे ते म्हणतात एकाक्षर गीता म्हणजे ओम आहे. अरे तसं नाही. नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या इतकंच नाही, आसुरी संपत्ती माऊली बोललेत म्हणून ते सुद्धा काय आहे, ब्रह्मज्ञानाने गोमटीच आहे. म्हणून तोही भाव किंवा त्या ठिकाणी अक्षराच्या गाठीमध्ये जर तुम्ही गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, अंतःकरण कृपेने आणि ईश्वर कृपेने त्या गाठी जर तुम्ही सोडल्या तर त्याच्यामध्ये भाव म्हणजे ह्या सर्व संत वाङ्मयाचं किंवा ज्ञानेश्वरीचं तात्पर्य सांगणाऱ्या अनेक सिद्धांताच्या ओव्या आहेत. भाव शब्दाचा अर्थ भूसत्तायाम, म्हणजे सत्ता, म्हणजे सद्रूप असणारं जे परमात्मा आहे त्या परमात्म्याचं अभिव्यक्ती करण्याचं हे साधन आहे, ते म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि पुन्हा बारीकाईने विचार केला तर नुसतं सद्रूप ब्रह्म नाही सांगायचं, ते जे भाव किंवा सत अर्थाने आलेलं पद आहे ते चिद आणि आनंद आणि अद्वयाचं उपलक्षण आहे. आणि त्याच्यामध्ये परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, असंग आहे, निर्विकार आहे. परमात्मा हा जो आहे देशकाल वस्तुभेद विवर्जित आहे, तो स्वगत सजातीय विजातीय भेद वर्जित आहे, देशकालाचा परिच्छेद नाही. अशा प्रकारचं परोक्ष वर्णन करणारे नाही. तर त्या ठिकाणी ब्रह्मज्ञाने जे गोमटी, ती खरी गोमटी काय झाले, ते ब्रह्माचं परोक्ष रूपाने ज्ञान देत नाही. सगळी गीता किंवा सर्व ज्ञानेश्वरी हे तत्वमसी महावाक्याचा केलेला विस्तार आहे. विठ्ठल म्हणून त्या
या ठिकाणी म्हणतात की काय ब्रह्मज्ञानाने गोमटी. खरा गोमटा ऐश्वर्याने युक्त आल्हादकारक असा महान असा ग्रंथ जो निर्माण झाला तो ब्रह्मज्ञानामुळं झाला. याचा अर्थ ह्या ज्ञानेश्वरीकडं पाहत असताना आपण कशासाठी पाहायचं की जेणेकरून मला ब्रह्मज्ञान होईल आणि मी येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. अशा प्रकारच्या धारणा, अशा प्रकारचा भाव किंवा तुम्ही सकाळी भाव शब्दाचा अर्थ सांगितला एक आशय किंवा तात्पर्यभूत अर्थ अशा प्रकारचा जर घेतला तर ब्रह्म या ठिकाणी भाव अक्षराची गाठी याचा आशय असा आहे का ही खरी जीवनाची शोभा जी आहे आध्यात्मिक जीवनाची ती ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञान झालं तर आपलं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने सम्यक झालं, साधू झालं, समतोल झालं, सामंजस्याने परिपूर्ण झालं. ओम पूर्णमदः पूर्णमिदम अशा प्रकारचं हे जीवन झालं. त्यालाही म्हणतात की ब्रह्मज्ञानाने जे गोमटी. दुसरा अर्थ घ्यायचा झाला तर ब्रह्मज्ञानाने गोमटी याचा अर्थ ही हा जो ग्रंथ आहे तो आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देतो. म्हणजे आत्तापर्यंत ब्रह्माचं जे तुम्ही शब्दज्ञान संपादन केलं, परोक्ष ज्ञान केलं, आदृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत तुम्ही आले, पण तत्वमसी महावाक्याने तुम्हाला जे ज्ञान होईल ते गोमट कधी झालं तर तत्वमसी. त्या ब्रह्माचं एवढं शास्त्राने वर्णन केलं ते ब्रह्म दुसरं तिसरं नसून तू स्वतः ते ब्रह्म आहेस असा बोध दिल्यामुळं ब्रह्मज्ञानाने गोमटी. विठ्ठल तुकाराम महाराजांनी तर याचाही परिष्कार केला. आज परिष्काराचा दिवस आहे तर त्यांनी परिष्कार केला. तो एवढा केला की ब्रह्मज्ञान हे साधन आणि त्याने प्राप्त होणारा मोक्ष हे साध्य एवढी अंतकरणात तात्पर्यभूत भावना निर्माण होत नाही. जेव्हा खरं खुरं निरे कोणापाशी होये एक रज, नाहीतर मग घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवणं तया माझे. असं हे ब्रह्मज्ञान नाही, ब्रह्माचं ज्ञान नाही. ब्रह्माचं ज्ञान नाही, ज्ञानच ब्रह्म आहे, ब्रह्मज्ञानाहून भिन्न नाही आणि ते तुझा आत्माच आहे. असं जेव्हा जीवनामध्ये यथार्थ संशय विपर्यय रहित ज्ञान होतं त्यावेळेला आता आपल्या जीवनाची खरी पूर्णता आणि ती पूर्णता करून देणारा हा ग्रंथ आहे असं संत जनाबाई म्हणतात की काय भाव अक्षराचे गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटी. आता आपण म्हणून तुकाराम महाराजांनी काय परिष्कार केला. तुकाराम महाराज म्हणे षष्टी तत्पुरुष करूच नका. काय करा, तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. तरीच हे अन्वयाप्रमाणे आपण चिंतन करीत असतो तरीच हे ब्रह्मज्ञान होय, म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होय. नाही, तुकाराम महाराज जी स्थिती सांगतात ती ही आहे की ज्याला ज्ञान म्हणताना ते ज्ञानच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच ज्ञान आहे. आयम आत्मा ब्रह्म, आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा असं ओतप्रोत चिंतनाच्या द्वारा निसंशय की आता मला या ठिकाणी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो या भूमिकेला प्राप्त करून देणारा हा अलौकिक ग्रंथ आहे आणि तो माझा अनुभव आहे. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा असं संत जनाबाई सांगतात. विठ्ठल आपल्याला जिज्ञासा होती की संत जनाबाई कोणत्या ग्रंथाचं वर्णन करतात. असा कोणता ग्रंथ आहे की ब्रह्मज्ञानाने गोमटा झालेला आहे, ज्याच्या अक्षरामध्ये परमात्मा भरलेला आहे. तो कोण आहे तर ते अभंगाच्या द्वितीय चरणात हे माय ज्ञानेश्वरे 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 ते हे माय ज्ञानेश्वरे ते हे माय ज्ञानेश्वरे 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 ते हे माय ज्ञानेश्वरे ते हे माय ज्ञानेश्वरे 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 ते हे माय ज्ञानेश्वरे ते हे
माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी 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 हे माय ज्ञानेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी 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 हे माय ज्ञानेश्वरी ते माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी संत जना माहेश्वरी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. श्री संत जनाबाई सांगतात ते हे ज्याचं आम्ही परोक्ष रूपाने वर्णन केलं. कोणतं? भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञान असे ब्रह्मज्ञानाने गोमठी असं जर कोणतं ग्रंथरत्न असेल तर ते ग्रंथरत्न म्हणजे हे कोण आहे? ज्ञानेश्वरी आहे असं सांगतात. ज्ञानेश्वरी म्हणजे हे तर काय आहे? ऐश्वर्याने संपन्न ज्ञान. ऐश्वर्य म्हणजे कोणतं? मोक्षाच्या ऐश्वर्याला जे बसकर झालेलं आहे असं ज्ञान ते काय आहे? या ठिकाणी ते हे माय ज्ञाने ऐश्वरी आणि संत जना माहेश्वरी किंवा महान असणारं जे ईश्वराचं ज्ञान, ईश्वर संबंधाचं आणि ईश्वराने स्वमुखी आपण स्वतः सांगितलेलं ते सुद्धा काय आहे? माहेश्वरी अशा प्रकारचं ज्ञान आहे. त्याच्याही पुढं जायचं म्हटलं तसं लक्षात आलं म्हणून सांगतो. आपले परमवंदनीय प्रातस्मरणीय सदानंद गुरुजी जाण्याच्या आदल्या दिवशी जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्याशी संवाद झाला. तेव्हा त्यांनाही माहीत नव्हतं, आम्हाला माहीत नव्हतं की दुसऱ्या दिवशी ते ब्रह्मलीन होतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जे बाहेरचं आपण म्हणतो ना मुक्ताईचं मंडप, तर ते मुक्ताईचा मंडपच नाही, ते कालाच्या ओघामध्ये बदलत गेला. ज्ञानेश्वर दर्शन म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हे पार्वती माता आहे, इकडं सिद्धेश्वर आहे आणि इकडे ही पार्वती माता. पार्वती मातेचं दुसरं नाव काय आहे? माहेश्वरी. माहेश्वरी हे नाव आहे. तेव्हा इथं संतजना, संतजन म्हणजे काय? तर तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानेटोने नामस्मरणा वाचुनी. नामधारक जे आहेत त्यांना संत म्हणावं, मुमुक्षु जे आहेत त्यांना संत म्हणावं आणि ज्यांनी आपलं जीवन आपल्या इष्टदेवतेला पूर्णपणे समर्पित केलेलं आहे त्यांना संत म्हणावं. सत्याच्या मार्गाच्या अन्वेषणावर जे शास्त्रप्रमाणाने चाललेले आहेत त्यांना संत म्हणावं. तेची संत अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा हे दुसरं एक काय सांगितलं की माऊलीची एक ओवी आठवत नाही, संत शब्द आहे त्याच्यामध्ये, विठ्ठल या उपाधी माझी गुप्त. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं सांगितलं की या ज्या उपाधी आहेत या उपाधीमध्ये गुप्त रूपानं असणारं जे चैतन्य आहे ते माझा आत्मा आहे असं ज्याने, तेच सर्वम खल्विदम ब्रह्म आहे असं ज्यांनी स्वीकार केलं त्याला म्हणतात संत. तरीसुद्धा हा प्रयोग वेदामध्ये फारसा नाही, पुराणांमध्ये फारसा नाही, हा आपल्या संत वाङ्मयात आहे. आणि या संत वाङ्मयामध्ये हा जो शब्द आहे हा अतिशय परवलीचा झालेला आहे. महाराज बघा, तर त्याचा अर्थ जर आपण बारकाईनं पाहिला संत चरित्र आणि संत वाङ्मय, तर ह्या संत वाङ्मयामध्ये संत हा जो परवलीचा शब्द आहे तो अशा एका व्यक्तिमत्वाला उद्देशून दिसतो की ज्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा आदर्श ज्याने जतन केलेला आहे तो संत आहे. आणि ह्या संतांचे संतजन म्हणजे ह्या संतांचा जो समूह आहे त्यांना हे महान ईश्वरी म्हणजे ही जी माहेश्वरी ही ब्रह्मविद्येचं स्वरूप आहे आणि त्या ब्रह्मविद्येचे अधिकारी ते लोक आहेत म्हणून त्यांना हे महान असं ईश्वरी ज्ञान आहे. किंवा दुसरं आता सांगितल्याप्रमाणे हे जे वेद आहे ह्या वेदामध्ये अधिकाराचा प्रश्न आला तेव्हा सर्वांना उपलब्ध होण्यासाठी त्या ब्रह्मविद्येनं किंवा या ठिकाणी त्या वेदानेच जे स्वरूप धारण केलं ते हे माय ज्ञानेश्वरी विठ्ठल. बघा
आपण अन्नपूर्णेची स्तुती करतो. अन्नपूर्णा हे पार्वती मातेचं रूप आहे. आपण काय म्हणतो अन्न, हे बघा सहज आता चालले म्हणून 2 श्लोक सांगतो, धावता भावार्थ सांगतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या ठिकाणी ऋषी सांगतात की काय सुरुवात काय सांगितलं, या देवी सर्व भूतेषु, सर्व प्राणी मात्रामध्ये या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृशक्तीच्या रूपाने सर्व प्राणी मात्रामध्ये जी आहे. तुम्ही म्हणा पुरुषांमध्ये कशी काय आहे, पुरुषांमध्ये जी दया माया, माया म्हणण्यापेक्षा माया तर आहेच आहे, पण दया या ठिकाणी जे काही स्त्रीलिंगी शब्द आहेत, धृती स्मृती कीर्ती, हे सगळे त्या नारी जातीचे किंवा मातृशक्तीची प्रतीक आहेत. स्त्रीच्या शरीरातही पुरुषाच्या काही गुणांचं अस्तित्व आहे. आमच्या आयुर्वेदमध्ये याचा भरपूर विचार केला आहे. आणि ही मातृशक्ती पुरुष शरीरामध्ये देखील आहे. तेव्हा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, त्याला ते ऋषी म्हणतात नमस्तस्यै 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 नमो नमः असं वर्णन करतात. पुढचा श्लोक आहे काय, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. आपण सहज सांगतो की भागवत वाचणाऱ्या मनुष्याने ना भागवताचं चिंतन केलं ना, एक ओवी दररोज म्हणत जावी. कोणती की चौ पालवी घेऊनी करी भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावारी तिळभरी आयुष्य न वेचावे. तर त्यांना एवढी ओवी जर म्हणत गेले आणि मनापासून नाथ महाराजांच्या चरणी ती समर्पित केली तर आपल्याला या ठिकाणी तिळभरसुद्धा आपल्या आयुष्याचा वेच होणार नाही आणि आपल्याला योग्य दिशा मिळेल. आणि जर ज्ञानेश्वरीचं अध्ययन करायचं असेल तर ज्ञानेश्वरी ही भगवती ब्रह्मविद्या आहे आणि तिच्याकडे दररोज आपल्या शेवटी प्रार्थना करावी. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. शंकर म्हणजे शम करोती ती शंकरा, जो आपलं मंगल करतो, कल्याण करतो. आणि त्याची असणारी ही जी देवी पार्वती आहे तर तिला अन्नपूर्णा असं म्हणतात. आणि तिला प्रार्थना काय करायची की काय, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. ही पार्वती माता आहे. आणि ती तिथं ज्ञानेश्वरीचं वर्णन माऊलीनं सांगितलं की भगवान शंकर परमात्मा महादेव पार्वतीला काय सांगतात, तेथ हरू म्हणे नेने जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्न. आपण काय म्हणायचं, ज्ञानेश्वरी तत्व. विठ्ठल ही ज्ञानेश्वर महाराज माऊली आहे आणि हा ग्रंथ सुद्धा काय आहे, माऊली आहे. म्हणून त्या ग्रंथाजवळ आपण मागायचं. ती काय अक्षर लिहिलेलं एक पुस्तक नाही. त्या ठिकाणी बाकीचे ग्रंथ आहेत ना, हे आपल्या जीवनात गाठी ग्रंथी उत्पन्न करतात आणि ज्ञानेश्वरी ग्रंथी भेद करते. विठ्ठल म्हणून आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल, आपल्याला वैराग्य पाहिजे असेल तर ही ज्ञानेश्वरी आपल्याला देते. आणि याच्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती देत असेल तर या ठिकाणी आपल्याला मुक्त तर याची देही आजची डोळा करते, परंतु मोक्षाची सोडबांध करता येईल एवढं सामर्थ्य देतं. आणि ते कोणत्या मार्गाने तर भक्ती सिद्धांताच्या मार्गाने तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचायचं. अविद्यालेश प्रारब्धलेश आहे तोपर्यंत उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. आपण त्याच्यानंतर ज्ञान झाल्यानंतरही आपल्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची काय सांगो झाले काहीची आ बाही. पुढे चाली नाही आवडीने किंवा पुढे चाली तेही आवडीने. अशा प्रकारचा आपल्याला आनंदाचा ढेकर द्यायचा झाला तर त्याला पर्याय एकच आहे, ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी. विठ्ठल म्हणून म्हणतात जनाबाई काय, ते हे माय ज्ञानेश्वरी. हे म्हणजे आज उपलब्ध आहे ती, आहे की नाही. ती जर तिच्यातही किती, परवा एक प्रकाशनाला गेलो होतो समाधीजवळ, एका 90 वर्षाचे वयोवृद्ध तपस्वी महात्मा. तर त्यांनी रामेश्वरपासून तर दिल्लीपर्यंत 1143 ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित मिळवले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 6वा अध्याय सोडला तर 6व्या अध्यायात कुठलेही त्यांचे भेद नाहीत, परंतु 17 अध्यायामध्ये इतके पाठभेद आहे, इतके पाठभेद आहे की कोणाचं काही
संबंध लावणं कठीण आहे. पण तरीसुद्धा जी आज उपलब्ध आहे ते हे जे आपल्याला उभं आहे, जेवढा अर्थ कळतो तेवढं जरी आपण अनुष्ठान केलं तरी आपल्याला जीवनाची परिपूर्णता ज्ञानोबा किंवा ज्ञानेश्वरी देईल. म्हणून ते हे माहे ज्ञानेश्वरी आणि संत जना माहेश्वरी. तुम्हाला काही लोक म्हणतात आम्हाला वाटतं बरं का, निश्चय करतो आम्ही, निश्चय करतो पण होतच नाही. आणि हे का बरं होतं असं? काल मला एकाने सांगितलं की मी 6 महिने प्रयत्न केला, 6 वेळा ज्ञानेश्वरी महाराजांच्या जवळ येऊन पारायणाचा आरंभ केला, पण एकही झालं नाही, एकही पारायण पूर्ण झालं नाही. याचं काय कारण असावं? कारण असं होतच नाही. संत जनांना ती माहेश्वरी, याचा अर्थ तुम्ही असंत असले पाहिजे, आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, विवेकी पुरुषांना ही ज्ञान देते, तुम्ही अविवेकी असले पाहिजे आणि तुम्हाला निश्चयाचा अभाव असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि मग सारखे त्यांना ज्ञानोबारायांची आठवण येते. ज्ञानेश्वरीच्या रूपाने जे त्यांच्याशी संवाद करतात तेव्हा जनाबाईंना आठवण येते आणि ह्या ग्रंथाचे जे कर्ते आहेत त्यांच्याविषयी शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर मंगळ मुनी, 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 ज्ञानेश्वर मंगळ मुनी. सेवा करी दासी जनी, सेवा करी दासी जनी, ते माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी. सेवा करी दासी जनी, सेवा करी दासी जनी, ते माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी. संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी, संत जना माहेश्वरी. माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी, माय ज्ञानेश्वरी, ज्ञानोबा यांच्याबद्दल आपला असणारा जो अतिव आदर ते संत जनाबाई व्यक्त करतात की ज्ञानेश्वर मंगलमुनी. आमचे ज्ञानोबाराय आहेत ते मंगलमुनी आहेत. याचा अर्थ आपल्याला माहिती आहे मंगल काय आहे, मंगलाचरणाचे प्रकार काय आहे. मंगल याचा अर्थ आपलं आत्यंतिक कल्याण करणार आहे. तर हे ज्ञानोबाराय जे आहेत ते मंगल अशा प्रकारची मुनी आहे. मुनी मननात मुनिरित्युच्यते. जो मनन करतो, चिंतन करतो, नित्य अनुसंधान करतो त्याला म्हणतात मुनी. तेव्हा ज्ञानोबाराय हे मुनी आहेत. म्हणजे ज्ञानोबारायांनी जर कितक्या उपपत्ती दिल्यात ना, जनाबाई त्यांना मुनी का म्हणतात? मनन म्हणजे काय आहे? जे काय जीव ब्रह्माच्या ऐक्याला साधक आणि जीव ब्रह्माच्या भेदाला बाधक असं जे अद्वैत यौक्तिक चिंतन आहे त्याचं नाव आहे मनन. आणि ते आमचे ज्ञानोबाराय मननशील आहेत. जगामध्ये सिद्धांताची पखरण करणारे पुष्कळ शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रकार आहेत, परंतु त्यांना अशा प्रकारचे दृष्टांत, अशा प्रकारच्या उपपत्ती द्यायच्या की सिद्धांत त्यांच्या बुद्धीवर सहज आरूढ झाला पाहिजे. एवढं समाज जीवनाचं खऱ्या अर्थाने मंगल करण्यासाठी अंतकरण तिळतिळ तुटणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोबाराय आहे. विठ्ठल
आमचे एक मित्र होते, ते आता ब्रह्मलीन झाले. ते म्हणायचे ज्ञानोबारायांनी एवढे वया कशाला केल्या? 9,000 वयात आहे ना, त्याच्यापैकी 5,000 वयाचं दृष्टांत ते म्हटले, हे कशाला केलं? मग मी त्यांना अत्यंत आमचे जवळचे मित्र होते, मी म्हटलं तुमच्यासारखं त्यांचं अंतकरण नव्हतं म्हणून केल्या. विठ्ठल ज्ञानोबारायांना वाटतं की ह्याची घडी बसलीच पाहिजे, याचं मंगल झालंच पाहिजे. विठ्ठल म्हणून ते मंगलशील असे मननशील आहेत की काय बरं करावं की हा सिद्धांत याच्या बुद्धीवर आरूढ होईल, नाम दृढ होईल, म्हणून एवढे दृष्टांत आहेत. म्हणून ज्ञानोबारायांच्या व्यक्तिमत्वात संत जनाबाईंना मंगल मुनित्व त्याच्या ठिकाणी दिसतं. आणि मग जनाबाईंना विचारलं, आहे ते तुमचा आणि त्यांचा ऋणानुबंध काय? ते ठरलेलं आहे, सेवा करी दासी जनी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. विठोबा जगद्गुरु सद्गुरु महाराज की भावाक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर मंगळ मुनी दासी सेवा करी दासी जनी. आपले बंधुवर्य हे श्रीनिवास महाराज आहे ना, यांचा 2-3 वेळा मला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला, तर मी अजून काही गेलो नाही. बरं, ते आग्रह केल्याशिवाय राहत नाही. याचं कारण त्यांनाही माहीत आहे का मी खरा जेव्हा जाईल ना तेव्हा हे नसणार. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, या ठिकाणी यथाशक्ती यथामती आपण करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे. कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालोनी गोपाळा भारासे. या ठिकाणी हे जे कार्यक्रम संपन्न होत आहे हे एक दिव्य अलौकिक अशा प्रकारचे सिद्ध कोटीतील अवतारी कोटीतील एक ज्यांना आपण युंजान योगी असं म्हणू किंवा युक्तयोगी म्हणता येईल असे परमवंदनीय प्रातस्मरणीय या ठिकाणी बाबा
त्यांचं हे स्मृतिस्थळ आहे. त्यांचा संकल्प अशा प्रकाराने आज साकार व्हायचा होता की आपल्या ह्या स्मृतिस्थळामध्ये हा जो उत्सव आहे हा सर्व व्यापक स्वरूपात संपन्न व्हावा आणि तो माऊलींच्या माध्यमातून व्हावा, ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने व्हावा. अशा प्रकारचा सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या रूपाने हा जो काय आहे उत्सव आहे हा संपन्न झाला. आता ज्ञानेश्वरी समाप्त झाली, उद्यापासून काय? उद्यापासून काय असा प्रश्न आला. आम्ही एकदा ऐकलेली असं नाही. उद्यापासून पुन्हा तेच. स्वामी महाराज सांगायचे की एक भिकारी होता, एका डब्यात शिरला. ती गाडी जात होती मुंबईला. हां, तर त्यांनी विचारलं की ही गाडी कुठं जाते? ते म्हणे मुंबईला जाते. असं का म्हटलं? आणि म्हणे तुम्हाला कुठं जायचं? म्हणे नागपूरला. म्हणे ही गाडी जात नाही. तो उतरला आणि थोड्या वेळाने गाडीची शिट्टी झाल्यावर पुन्हा त्या गाडीत येऊन बसला. त्यांनी विचारलं अहो तुम्हाला नागपूरला जायचं होतं? ते म्हणे नागपूरला जा किंवा मुंबईला जा, भिकच मागायची म्हणजे. तसं आमचं जीवन. माऊली सांगू आज सांगू नाही तर उद्या सांगू, 10 ओव्या सांगू नाही तर 100 ओव्या सांगू आणि कुठेही सांगू. जिथं माऊली तिथं आम्ही. कुठपर्यंत आहोत तोपर्यंत. म्हणजे आपल्याला वेदांत वाक्याशी सदारम म्हणतात. सदंत ज्ञानेश्वरीच ऐकायची. हा आपल्या जीवनाचा स्थायी भाव आहे, हा आपल्या जीवनाचा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानेश्वरीला कायम त्या शब्दांना आशयाला धडका द्यायचा. धडका द्यायचा म्हणजे दूर नाही लोटायचं. झुंज करायची म्हणजे युद्ध नाही करायचं. आकलन करण्याचा प्रयत्न करणं हेच हे युद्ध आहे. आणि अशा प्रकारचं हे भाग्य अनेकांना प्राप्त व्हावं. माऊलींना त्याच्यासाठी या ठिकाणी आलेले जे सर्व आहेत त्यांना इतक्या प्रकारचं आत्मीयता आहे. इतक्या कमी वयामध्ये असणारं हे एक विशेष व्यक्तिमत्व माऊलींच्या सत्तेतूनच या ठिकाणी आकाराला आलेले आहे अशी आमची धारणा आहे. तेव्हा त्यांनासुद्धा सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं माप्नुयात्. ह्या 16 पाण्याचं भाग्य त्यांच्या पितृचरणांना, मातृचरणाला, बंधूंना, पुतण्याला हे पाहायला मिळतं. हे सुद्धा माऊलीचं भाग्य आहे. त्यांचं भाग्य कमी आहे, माऊलींचं जास्त आहे. तर तेव्हा हे असंच भाग्य, असंच त्यांचं आपल्या सगळ्या संतांचं कृपाछत्र त्यांच्यावर राहो आणि त्यांची जास्त प्रसिद्धी न होता आळंदीच्या केंद्रातून सेवा अधिक होवो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आजच्या चिंतनाला या ठिकाणी विराम देत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.